नमस्कार मित्रांनो, विजन अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती पवित्र पोर्टल अंतर्गत कन्व्हर्जन राऊंडमध्ये सिलेक्ट झालेल्या उमेदवारांसाठी विविध जिल्हा परिषदमधून नोटिफिकेशन आले आहेत कागदपत्र पडताळणी संबंधी. तर मित्रांनो, जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत सुद्धा नोटिफिकेशन आलं आहे कागदपत्र पडताळणी समुपदेशन आणि पदस्थापनाबाबत. तर काय आहे या नोटिफिकेशनमध्ये सविस्तर पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवनवीन माहिती आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. तर पाहूया मित्रांनो, जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांसाठी सूचना. तर मित्रांनो, नोटिफिकेशन 2 जुलै 2024चा आहे आणि विषय दिलेला आहे. या विषयामध्ये पवित्र प्रणाली 2024 कन्व्हर्जन राऊंड फेज 1 मध्ये निवड झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची छाननी करण्याबाबत हा विषय आहे आणि खाली दिले आहे. उपरोक्त विषयान्वये व संदर्भीय पत्रान्वये पवित्र प्रणालीद्वारे सन 2024 मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करणे आवश्यक आहे. तरी खालील नमूद सर्व कर्मचाऱ्यांनी मंगळवार दिनांक 9/7/2024 व बुधवार दिनांक 10/7/2024 रोजी खालील नमूद केलेल्या गटानुसार हजर राहायचे आहे. सदरची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याने सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाने कैलासवासी लोकनेते श्री शामरावजी पेजे सभागृह जिल्हा परिषद आवारात सकाळी 10 वाजल्यापासून काम पूर्ण होईपर्यंत हजर राहावे. मित्रांनो, तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स आणि सर्व तुमच्या जे काही झेरॉक्स संच असेल तो सर्व घेऊन उपस्थित राहायचं आहे. आणि ही सर्व तुम्हाला दिनांक 9/7/2024 व बुधवार दिनांक 10/7/2024 रोजी जिल्हा परिषद रत्नागिरी येथे लोकनेते श्री शामरावजी पेजे सभागृह जिल्हा परिषद आवारात हजर राहायचं आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 2 ग्रुपमध्ये डिवाईड केलेलं आहे. तर ते खालील टाईम टेबल आपण पाहूया. यामध्ये टेट गुणचं मेरिट लिस्ट आणि दिनांक दिलेला आहे 9/7/2024. उमेदवार मित्रांनो, 119 ते 114 गुण असणारे जिल्हा परिषदेसाठी रत्नागिरीसाठी 33 उमेदवार या ठिकाणी बोलवण्यात आले आहेत. श्री यशश्री काणे व श्री सुजाता कांबळे यांच्या ग्रुपमध्ये त्यांचं या अधिकाऱ्यांसोबत त्यांचं काही कागदपत्र छाननी होणार आहे. त्यानंतर 113 गुण असणारे कॅन्डिडेट्स यांचे 65 आहेत आणि त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन श्री दत्तात्रय सोनपणू, श्री स्वाती लोले, रमेश पवार, श्री अबिद काजी यांच्याकडे होणार आहे जिल्हा परिषद रत्नागिरीसाठी. त्यानंतर 3 नंबरला 112 गुण असणारे 9/7/2024 रोजीच 131 कॅन्डिडेट सिलेक्ट आहेत आणि त्यांची लिस्ट त्यांचे जे काही प्रमुख आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी श्री सुनील पाटील, सुधाकर मुरकोटे, अमर घाटगे, सायली सावंत, श्री गवानवार, पंचायत समिती रत्नागिरी, किशोर रोडे, श्री धनश्री कांबळे या अधिकाऱ्यांकडे त्यांचे व्हेरिफिकेशन होणार आहे जिल्हा परिषद आवारामध्ये. त्यानंतर लास्ट 111 ते 90 गुण असणारे टेट धारक आहेत. सिलेक्ट झाले उमेदवार जिल्हा परिषद रत्नागिरीसाठी 16 उमेदवार आहेत आणि श्री सरोज आखाडे, श्री गिरीश हलकुर्की यांच्याकडे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रक्रिया पार पडणार आहे जिल्हा परिषद रत्नागिरी. त्यानंतर मित्रांनो, पुढील जिल्हा परिषद पाहूया. मित्रांनो, पुढील जिल्हा परिषद आहे यवतमाळ. यवतमाळ जिल्हा परिषदसाठी जे काही मुलाखतीचा कार्यक्रम आहे संपूर्ण प्रक्रिया, तर त्या जाहीर सूचनामध्ये पाहूया. मित्रांनो, जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा शिक्षक पद भरतीकरिता पवित्र प्रणालीवर दिलेल्या मराठी माध्यमाच्या 1 ते 4 29 व 6 ते 8 भाषा हिंदी 10, त्यानंतर 6 ते 6वी ते 8वी गणित विज्ञान 54 उमेदवार, त्यानंतर उर्दू माध्यम 1 उमेदवार या पदांची जाहिरातीनुसार शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी 2022 यामध्ये प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीवर एकूण मराठी माध्यम 93, उर्दू माध्यम 1 उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आणि या सूचनेनुसार खाली दिले आहे. जिल्हा परिषद यवतमाळ विकल्प दिलेल्या पवित्र प्रणालीवर प्रसिद्ध गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी सदर यादीतील अनुक्रमानुसार खालीलप्रमाणे नमूद दिनांक व वेळेस पवित्र प्रणालीवर स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती व त्या अनुषंगाने पवित्र पोर्टलवर अपलोड केलेले कागदपत्रानुसार मूळ कागदपत्रांची तपासणीकरिता वसंतराव नाईक जिल्हा परिषद सभागृह जिल्हा परिषद यवतमाळ येथे न चुकता उपस्थित राहावे. मित्रांनो, जिल्हा परिषद यवतमाळच्या वतीने सर्व नवनियुक्त निवड झालेल्या उमेदवारांसाठी ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे की दिनांक जे काही 1ली ते 4थी किंवा 6वी ते 8वी त्यानंतर 10वी आणि उर्दू माध्यमचा 1 उमेदवार अशा सर्वांची जी काही निवड झाली आहे तर त्यांनी सर्वांनी
टाईम टेबल ते शेड्यूल दिलेलं आहे, त्या टाईम टेबलवर उपस्थित राहायचं आहे आणि कुठलीही अनुपस्थिती ग्राह्य धरली जाणार नाही. डायरेक्ट निवड होणार किंवा नाही होणार हे उपस्थितीवर सर्व अवलंबून आहे. मित्रांनो, पवित्र प्रणालीवर प्रसिद्ध दिनांक टाईम टेबल दिला आहे ते पाहूया. यादीतील उमेदवार आणि उपस्थित राहण्याचा दिनांक, वेळ. तर पहिल्या गुणवत्तेनुसार 1 ते 47 उमेदवार, तर यांचा उपस्थित राहण्याचा कालावधी आहे 8/7/2024 रोजी सकाळी 11 वाजता उपस्थित राहायचं आहे जिल्हा परिषद यवतमाळसाठी. त्यानंतर 2 आहे 48 ते 93 टेटधारक सिलेक्ट उमेदवार जिल्हा परिषद यवतमाळ प्लस उर्दू माध्यमचा 1 आहे. यांनी 9/7/2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद आवारात यवतमाळ येथे उपस्थित राहायचं आहे. आणि खाली त्यांनी जे काही कॅन्डिडेट्स आहेत, सिलेक्टेड कॅन्डिडेट्स, शिक्षक, नवनियुक्त शिक्षक, तर यांनी कोणती कागदपत्रे तिथे मूळ डॉक्युमेंट्स घेऊन यायचं आहे त्याची चेकलिस्ट दिली आहे. तर त्यामध्ये पहिला आहे पवित्र प्रणाली अपलोड केलेले स्वप्रमाणपत्राची प्रत, त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला. 3 नंबरला आहे निवड यादीनुसार सदर पदास आवश्यक असलेली तुमची अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी, टेट गुणाची मेरिट लिस्ट किंवा मार्क्स. त्यानंतर TET 2022 प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, 10वी 12वीचे पदवी पदव्युत्तर यांचे तुम्हाला मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोन्ही पण लागेल. त्यानंतर 1ली ते 5वी करिता व्यवसाय करत असलेले तुमचं DED DEDचं आधी तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर BEDचं सुद्धा लागणार आहे 6वी ते 8वी किंवा 9वी 10वीसाठी. त्यानंतर व्यावसायिक अर्हता शिक्षणशास्त्र पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रक, तुमचं डिग्री सर्टिफिकेट, डिग्री मार्कशीट. त्यानंतर वयासंबंधी दाखला, तुमचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा TC असेल तरी चालेल. त्यानंतर आदिवास प्रमाणपत्र, तुमचं डोमासाईल, तहसीलचं डोमासाईल तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर शासकीय निमशासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याची मंजूर केलेली प्रमाणपत्र. त्यानंतर छोटे कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र, नावात बदल असल्यास प्रमाणपत्र, नियुक्तीकरता निवड झाल्यानंतर बंधपत्र भरून देणे बंधनकारक राहील. त्यानंतर लास्ट आहे ओळखपत्र, तुमचं आयडेंटिटी प्रूफ, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड इत्यादी कोणताही एक असेल तरी चालेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो, शिक्षण सेवक प्राथमिक पदाकरिता निवडीसाठी मूळ दस्तऐवज तपासणीकरिता बोलवण्यात येणाऱ्या उमेदवारांनी मूळ दस्तऐवज पडताळणी दरम्यान उक्त प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीच्या स्वप्रमाणित केलेले 2 प्रती, मित्रांनो ओरिजिनल डॉक्युमेंटची 1 फाईल प्लस एक झेरॉक्स असलेले 2 संच तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत, प्लस पासपोर्ट साईजचे फोटो लागणार आहेत. वरील मूळ प्रमाणपत्रे सादर केल्याशिवाय सदर कागदपत्रांची वैधता सिद्ध झाल्याशिवाय आपली नियुक्ती केली जाणार नाही. तसेच कागदपत्रे सादर करण्याकरिता कुठलीही अतिरिक्त मुदत दिली जाणार नाही याची नोंद सर्व नवनियुक्त शिक्षकांनी घ्यावी. तर मित्रांनो, ही सर्व महत्त्वाची सूचना होत्या, सर्व महत्त्वाचे नोटिफिकेशन होती. तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन 8/7/2024 आणि 9/7/2024 तुमच्या जे काही तुमचं TET मार्कशीटनुसार तुमची डिवायडेशन केलं आहे तुम्हाला बोलवण्यात आलं आहे. तर ते तुमचं टाईम टेबल तुम्ही सविस्तर पाहून घ्यायचं जिल्हा परिषद यवतमाळसाठी. अशा पद्धतीने मित्रांनो, या दोन्ही जिल्हा परिषद रत्नागिरी आणि यवतमाळसाठी ही सूचना होती. त्यासाठी हा व्हिडिओ होता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.